एकीकडे वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीपासून बळीराजा सावरला होता, तर आता बळीराजापुढे बनावट बियाणांचं संकट उभं आहे. अकोल्यात शेतकरी दाम्पत्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. कडे 10 एकरातील सोयाबीन आणि तुरीचं बियाणं उगवलंच नाही. 21 जूनला शेतात पेरणी आटपून गेली. अनेक दिवस उलटले, पाऊस देखील चांगला झाला, मात्र त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवलं नाही. बनावट बियाणांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचं शेतकऱ्यांनी दावा केलाय. खरीप हंगामात बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. केंद्र अकोला इथून सारस नावाचे सोयाबीनचे बी 335 हे आणले होते. 10 बॅग आणल्या, त्या शेतात पेरल्या. 21 तारखेला घेऊन आली म्हटलं मी, व्याजाने पैसे काढले होते. पेरल्याच्या नंतर सगळं पद्धत पाऊस बिऊस सगळं पद्धतशीर असल्यावरही माझ्या शेतातले एकही बी उगवलं नाही. 10 एकर लागवड केली होती मी, ट्रॅक्टरच्या पद्धतीने केली होती. गावातून 10 बॅगा त्या अकोल्यावरून आणल्या होत्या. एक बॅग आणली होती गावातून आणली होती, ती बॅग उगवली. ह्या सारस सोयाबीनचं बी एकही उगवलं नाही आहे. 3-4 ठिकाणी जाऊन आलो मी. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, कृषी अधिकारी अकोला मुख्य कार्यालयामध्ये पण निवेदन दिलं. त्या लोकांनी काही लक्ष दिलं नाही. दुर्लक्ष केल्यासारखी गोष्ट केली ती. त्याला आता विलाज नाही. आमचा शेतकऱ्याचा कोणी वालीच नाही. आता परिस्थिती एवढी बिकट आहे की आमच्याजवळ काहीच नाही. आता 1 रुपया पैसा नाही, ना बॅग आणू शकत, ना खताची, ना बियाची, ना काहीच नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.